नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच दिवसभरातली मोठी बातमी. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आलेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवारांना एक मोठा धक्का दिलाय. वडिलांनाच घराबाहेर काढलं असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असल्याचं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा फैसला विधिमंडळाच्या संख्याबळाच्या आधारावर. अजित पवार गटानं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांच्याकडे विधिमंडळात जास्त संख्याबळ. प्रतिज्ञापत्राच्या तपासणीनंतर आयोग असा निर्णय घेते की अजित अनंतराव पवारांना राष्ट्रवादी पक्ष घड्याळ चिन्ह देण्यात येतं. अजित पवार गटाकडे 41 आमदारांचं प्रतिज्ञापत्र, तर शरद पवार गटाकडून 15 आमदारांचं प्रतिज्ञापत्र. 5 आमदारांनी अजित पवार आणि शरद पवार अशा दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिलं. अजित पवार गटाला 2 खासदारांचं समर्थन प्रतिज्ञापत्र, तर शरद पवार गटाकडे 4 खासदारांचं समर्थन प्रतिज्ञापत्र. एका खासदारानं अजित पवार आणि शरद पवार अशा दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिलं. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या दुपारी 4 पर्यंत 3 नावं सुचवा असे निवडणूक आयोगाचे आदेश. उद्या दुपारपर्यंत नाव न दिल्यास राज्यसभा निवडणुकीत अपक्ष मानलं जाईल असं आयोगाचं म्हणणं आहे. तुमच्या वडिलांचं जे घर आहे ते तुमच्या वडिलांच्या नावावर आहे ना, त्याच्यातून तुम्ही वडिलांना काढून टाकणार का? ते तुम्ही पण विचार करायला पाहिजे ना या गोष्टी. बहुसंख्य जिल्हाध्यक्ष पण आमच्या बरोबर राहिले, बहुसंख्य सेलचे देखील प्रमुख आमच्या बरोबर राहिले. हे त्रिवार सत्य आणि बहुसंख्य आमदार पण होते. लोकशाहीमध्ये ज्यांच्या बाजूने बहुसंख्य लोक असतात तेच पक्ष चालवत असतात. मोठं षडयंत्र आहे. शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष, त्यांचा असंच केलं. आदरणीय पवारसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठीच माणसाचा पक्ष. त्याच्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात, महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं आणखीन एक उदाहरण. त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही. आम्ही सगळेजण मराठीच आहोत. का रे, आपण मराठीच आहोत ना? आम्ही मराठीच आहोत. त्याच्यावर पक्ष पळवायचा प्रश्न येतो कुठं? काय कोणाला काय म्हणायचं, आम्ही त्यांच्याबद्दल जास्त टीका टिप्पणी करू शकत नाही. आम्ही कामाचा विचार करणारी माणसं, काम करणे, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणे. हाँ, बिल्कुल कोर्ट, सुप्रीम कोर्ट तो जाएंगी. अगर हम पे अन्याय होगा तो कोर्ट तो जाना ही पड़ेगा ना. अभी जो चुनाव आयोग को जो ऑप्शन देने वाले तो हाँ, वो कल दे देंगे. कल तक उन्होंने टाइम दिया है. कल तक 3 नाम और 3 सिंबल उनको देने, तो अब कर देंगे कल वो. का सगळ्या कुणाला कुठं जायचं असेल, न्याय मागण्याचा संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. उद्याच्याला त्यांच्या बाजूने निकाल गेला असता तर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो असतो. आमच्या बाजूने निकाल लागलाय म्हणून ते सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा करतायत. ठीक आहे, सुप्रीम कोर्टामध्ये ते गेल्यानंतर आम्हालाही त्याच्याबद्दल आमची भूमिका तिथं मांडावी लागेल. आम्ही चांगले वकील देऊन ती भूमिका मांडण्याचं काम करू.